Today we are study about the maths first chapter of 9th standard. Maths first chapter is sets. Now what is meant by set? For that, look at these pictures. Here flowers bouquet is given, bunch of keys, flock of birds, piles of notebooks and collection of numbers. These some pictures are given here. We use specially word for each of collection given above. Means flower bouquet, bunch of keys, flock of birds, pile of notebooks, collection of numbers. We can clearly list the above objects of that collection. We call all of this collection of object as set. बघा हा फुलांचा संच आहे, हा किल्ल्यांचा संच आहे, पक्ष्यांचा थवा आहे आणि हा काय आहे नोटबुक्स आहेत त्यांचा संच आहे, नंबर्स कलेक्शन आहेत म्हणजे हा एक संच आहे. म्हणजे इथं काय केलेलं आहे, इथं सगळे ऑब्जेक्ट्स जे आहेत ते क्लिअर आपल्याला इथं लिस्ट दिसते याची, म्हणून याला दिस कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट्स इज कॉल्ड सेट्स. बट सम collection is that happy children in the village. This is the collection of children. Brilliant student of the class. Brilliant students of the class. In this example, the word happy and brilliant are relative terms because the exact meaning of this word to be happy, to be brilliant different from person to person. म्हणजे काय हॅपी कुणाला म्हणायचं, आपल्यापेक्षा शेजारी हॅपी असतो किंवा शेजाऱ्यापेक्षा आपण असतो, त्याचा काही क्रायटेरिया नाही आहे ना. तो हॅपी कुणाला म्हणायचं किंवा ब्रिलियंट कुणाला म्हणायचं, जो गणितात हुशार आहे त्याला ब्रिलियंट म्हणायचं का सायन्समध्ये हुशार आहे त्याला ब्रिलियंट म्हणायचं का जो खेळात हुशार आहे त्याला ब्रिलियंट म्हणायचं. म्हणजे इथं आपल्याला कोणतंही काय होत नाही, क्लिअर इथं नोटिफिकेशन होत नाही. म्हणजे हॅपी चिल्ड्रन इन व्हिलेज, ब्रिलियंट स्टुडंट ऑफ क्लास हा आपण सेट नाही लिहू शकत आहे. म्हणजे इथं हा पर्सन टू पर्सन डिफरंट असणार आहे. Therefore, these collections are not set. These collections are not sets. म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर सांगता आला पाहिजे की तो काय आहे. आता इथं फुलांचा काय आहे बुके आहे म्हणजे तो संच आहे. किल्लींचा गुच्छ आहे म्हणजे तो काय आहे संच आहे. बर्ड्स आहेत, बर्ड्सचा थवा आहे म्हणजे हे सांगता येतं, पर्टिक्युलर आपल्याला सांगता येतं. आता फॉर एक्झाम्पल असं एक्झाम्पल असेल बघा. नेक्स्ट एक्झाम्पल, days of week, months of year, brave children, in the class. Here in these three example, day of week we can say Sunday, Monday, Tuesday, Wednesday, Thursday, Friday, Saturday. Means this is set. Month of year, January, February, March, this we have to, this is the set. But brave children in school, कुणाला brave म्हणता येईल आपल्याला हे पर्टिक्युलर सांगता नाही येते म्हणून this is not the set. काउंटिंग नंबर्स असतील तर ते काउंटिंग नंबर्स सुद्धा आपल्याला काउंट करता येतात म्हणजे तो सेट आहे. मीन्स सेट इज इफ वी कॅन डेफिनेटली अँड करेक्टली डिसाइड द ऑब्जेक्ट्स ऑफ ए गिव्हन कलेक्शन, then that collection is called a set. Means if we can definitely and clearly decide the object. Days of week definitely and clearly decide we can. Here month of year definite आपण सांगू शकतो कोणते आहेत ते, and this collection is called the set. इथं डेफिनेटली आपण सांगू शकत नाही कोण ब्रेव आहे कोण नाहीये. म्हणजे सेटची डेफिनेशन काय म्हणता येईल आपल्याला, if we can definitely and clearly decide the object, definitely and clearly decide the object of a given collection, then that collection is called a set. म्हणजे डेफिनेटली आणि क्लिअरली आपल्याला तो काय करता आला पाहिजे, ऑब्जेक्ट आपल्याला ते सेटमधले ऑब्जेक्ट सांगता आले पाहिजे.
Generally, this set is denoted by capital letters A, B, C up to Z. कॅपिटल लेटर्समध्ये काय करायचं आपल्याला ते सेट्स डिनोट करायचे असतात. अँड दी मेंबर ऑफ इलेमेंट्स ऑफ सेट इज शोन एज इलेमेंट्स जे असतात त्याच्यामधले हे स्मॉल लेटर्सनी दाखवायचे A, B, C अप टू Z. म्हणजे सेट कशाने दाखवायचा कॅपिटल लेटर्सने, त्यामधले इलेमेंट जे आहेत ते कोणत्या लेटर्सने दाखवायचे स्मॉल लेटर्सने दाखवायचे. असं एखादं सेंटेन्स असेल, इफ A इज अन इलेमेंट ऑफ सेट, इफ A इज an element of set A. This can be symbolically written as, हे एवढं सगळं वाक्य if A is an element of set A, हे सिम्बॉलिकली कसं लिहायचं, A belongs to set A. बघा A हा काय आहे सेट A चा इलेमेंट आहे. दी साइन बिलॉंग्स टू, इप्सिलॉन साइन आहे ते, त्याला काय म्हणायचं बिलॉंग्स टू इप्सिलॉन साइन. मीन्स A belongs to A means A हा काय आहे स्मॉल A is an element of set A. and if बघा A is not an element of set A, if A is not an element of set A, this can be written as A does not belongs to A. A does not belongs to A. This in this way we have to write, if A is an element of set A, then we can write A belongs to A, and if A does not an element of set A, then we have to write A does not belongs to A. Capital letter N. N is the set of natural numbers. Set is always written in curly bracket. 1, 2, 3, 4 up to, this is set of natural number. W means whole number. Whole numbers are start from 0, 1, 2, 3 up to so on. I, capital I denotes set of integer. Integers means positive negative numbers, -3, -2, -1, 0, 1, 2 so on. Q set of rational number. Q is set of rational number. And R is set of real numbers. म्हणजे या लेटर्सनी सेट दाखवतात. N नॅचरल नंबर, नॅचरल मधला कॅपिटल N घेतला. W होल नंबर, I इंटिजर्स, Q रॅशनल नंबर and R is real numbers. In this way we have to write the all sets. Now next, मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. तर हे सेट्स लिहायचे कसे, त्याच्यात दोन टाइप्स आहेत. मेथड्स ऑफ रायटिंग सेट्स. देर आर टू मेथड्स. फर्स्ट मेथड इज लिस्टिंग मेथड. फर्स्ट मेथड इज लिस्टिंग मेथड or roster method, or roster method. लिस्टिंग मेथड म्हणजे काय, कुठलाही सेट दिला असेल तर तो सेट काय करायचा त्याच्या लिस्टच्या फॉर्म मध्ये लिहायचा आणि प्रत्येक नंबर जो असेल तो कॉमा देऊन काय करायचा तो नंबर लिहायचा. इन दिस मेथड वी राईट ऑल द एलिमेंट ऑफ सेट इन कर्ली ब्रॅकेट. Each of the element is written only once and separately by comma. एकदाच लिहायचा तो इलेमेंट आणि प्रत्येक वेळी काय द्यायचा, इलेमेंट लिहिल्यानंतर कॉमा द्यायचा. The order of an element is not important. ऑर्डर इथे इम्पॉर्टंट नाही, कशी तुम्ही ऑर्डर लिहू शकता. ऑर्डर इथे इम्पॉर्टंट नाही. बट इट इज नेसेसरी टू राईट ऑल द इलेमेंट ऑफ सेट. ऑर्डर इम्पॉर्टंट नाही पण त्यातले सगळे इलेमेंट लिहिणं हे नेसेसरी आहे. फॉर एक्झाम्पल, set of odd numbers between 1 to set of odd numbers between 1 to 10. We have to write set is always written as notation capital.
कॅपिटल लेटर इन कर्ली ब्रॅकेट सेट ऑफ ऑड नंबर्स. ऑड म्हणजे विषम संख्या 1 ते 10 पर्यंतच्या. कोणत्या कोणत्या संख्या आहेत? 3, 5, 7 अँड 9. 10 पर्यंतच्या सांगितल्यात एवढ्या आणि कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट. हेच आपण असंही लिहू शकतो. ऑर्डर काही महत्वाची नाही आहे. ह्यातले नंबर्स तुम्ही 5, 3, 9, 7 सगळे नंबर्स आले पाहिजेत. ऑर्डर महत्वाची नाही. सेट हा कशामध्ये लिहायचा? कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचा. कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिल्यानंतर तो कसा लिहायचा? त्या ऑर्डरप्रमाणे सेपरेटली लिहायचे. सगळे नंबर्स त्याच्यामध्ये आले पाहिजेत. म्हणजे याला काय म्हणायचं? मेथड ऑफ रायटिंग, लिस्टिंग मेथड ऑफ रायटिंग सेट्स. कसली मेथड म्हणायचं? लिस्टिंग मेथड. बघा, आणि काय काय वेळेस काय असतात की नंबर्स दिले, समजा असं हे दिलं असेल, सेट दिला असेल. राईट दिस सेट इन द वर्ड रिमेंबर. इन द वर्ड रिमेंबर. हा सेट लिहायचा आहे. राईट सेट. Write set in the word remember. Set denoted as B. Write in curly bracket. Write all the words in this remember. We have to write all the words means here the letters are R, E, M. Fourth letter E, but we have to take this E already. पुन्हा तो लिहायचं नाही. E M घेतलाय, परत लिहायचं नाही. नेक्स्ट इज कॉमा बी. ई लिहिलाय, तो लिहायचं नाही. पुन्हा कुठला येणार? आर. आर आपण परत घेणार का? नाही. म्हणजे REMB. रिपीट तो लेटर करायचा नाही. सगळे लेटर्स याच्यामध्ये यायचे. मेथड्स ऑफ रायटिंग सेट. याच्यामध्ये फर्स्ट मेथड आपण कोणती बघितली? लिस्टिंग मेथड. और त्यालाच काय म्हणायचं? रोस्ट्रो फॉर्म. सेट कसा लिहायचा असतो? याच्यामध्ये सेट दिलेला आहे, त्याच्यामधले सगळे नंबर्स आले पाहिजेत. कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचा, कॉमा देऊन ते लिहायचे. नंबर्स काय करायचे नाहीत? रिपीट करायचे नाहीत. कुठलेही नंबर डबल लिहायचं नाही. वर्ड्स दिले असतील. इथे एक्झाम्पल बघितलं आपण. सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 to 10. ए म्हणजे काय? 3, 5, 7, 9 आला. किंवा हा ऑर्डर महत्वाची नाही आहे याच्यामध्ये. किंवा इथं बघितलं रिमेंबर या वर्डमधले लेटर्स लिहायचे आपल्याला. हा सेट लिहायचा आहे, त्याच्यातले लेटर्स लिहिले REMB. पुन्हा पुन्हा रिपीट होणारे परत लिहायचे नाहीत. म्हणजे एकदाच ते काय करायचे? फक्त लिहायचे, परत लिहायचे नाहीत. सपोज डिव्हिजन असेल, वर्ड कुठला असेल? DEVISION. याच्यामधला हा सेट लिहायचा असेल आपल्याला कुठल्या मेथडमध्ये? लिस्टिंग मेथडमध्ये. तर तो कसा लिहिणार? B = D. स्मॉल कॅपिटल कसं असेल ते लिहा. I. V येणार का? V. पुन्हा I येणार नाही. काय येणार? S. I येणार नाही. परत काय येणार? O अँड N. I इथं रिपीट आहे, तो लिहिला नाही आपण. अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो? हा सेट हा कोणत्या मेथडनी लिहू शकतो? लिस्टिंग मेथडनी लिहायचा कसा ते बघितलं. सेट कशाला म्हणायचं आणि त्यातली आपण पहिली मेथड आता बघितलेली आहे. त्याच्यानंतरची दुसरी मेथड आपण पुढच्या लेक्चरला पाहू.